नमस्कार. महाराष्ट्रातील मुलींसाठी राज्य सरकारने एक मोठी आणि महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे लेक लाडकी योजना. या योजनेअंतर्गत पात्र मुलींना एकूण 1,01,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना दिला जाणार आहे. राज्यभरातून या योजनेसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेसाठी सरकारने निधीची मागणी केली असून निधी मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने पैसे दिले जाणार आहेत. तर आता प्रश्न असा आहे की या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे? तर ही योजना पिवळे आणि केशरी रेशनिंग कार्ड असलेल्या कुटुंबासाठी असणार आहे. तसेच कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. या योजनेत मुलीच्या शिक्षणानुसार टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, ती पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये, तर 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये आणि 11वीत गेल्यावरती 8,000 रुपये दिले जातील. याशिवाय मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला थेट 75,000 रुपये दिले जातील. अशा प्रकारे एकूण 1,01,000 रुपये मुलीच्या नावावर मिळणार आहेत. ही योजना एका कुटुंबातील 1 किंवा 2 मुलींना लागू होऊ शकते. जर पहिलं अपत्य मुलगा आणि दुसरं मुलगी असेल तरीही त्या मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अर्ज कसा करायचा? या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकांकडे संपर्क साधायचा आहे. सध्या कागदावर दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज लिहून घेतला जाईल. अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागतील, जसं की जन्म दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि बँक पासबुकची प्रत. अर्ज स्वीकारल्यानंतर प्रशासनाकडून त्याची तपासणी केली जाते आणि मंजुरी मिळाल्यानंतर लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल. मुलींच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी ही योजना निश्चितच मोठी मदत ठरणार आहे. तुम्हाला एकूणच या माहितीविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.